अजितदादांकडे एवढे पैसे कसे आले हे मोदी आणि फडणवीसांना माहितीये। अजित पवारांनी जिल्हाध्यक्षांना गाड्यांचं वाटप केल्याने विजय वडेट्टीवार यांनी हा टोला लगावलाय। दरम्यान अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या फडणवीसांनी आणि भाजपने याचं उत्तर द्यावं। अजित पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी हे उत्तर दिलंय। तर एक दुसरा प्रश्न आहे की आज अजित पवार गटाकडून ज्या 40 गाड्या जिल्हाध्यक्षांना दिल्या गेल्या आहेत त्याच्यावरती अंजली दमांनी ट्विट केलं आणि त्यांनी म्हटलं की एवढं अफाट पैसा कुठून आला गाड्या देण्यामध्ये, आणि त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला, कारण ती सगळे व्हिडिओ तुम्ही पण पाहिले असतील। ते मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांना माहित आहे। अजित पवारांनी पक्ष संघटन मजबूत व्हावं याच्यासाठी जिल्हाध्यक्ष असतील किंवा शहराध्यक्ष असतील यांना एक बोलेरो कार द्यायचं ठरवलेलं आहे आणि आता त्यावरून टीका व्हायला सुरुवात झालेली आहे। अंजली दमानी यांनी तर थेट आरोप करत विचारले की हा सगळा पैसा सिंचन घोटाळ्यातला तर नाही आहे। मला असं वाटतं अंजलीताई काय बोलतात हे मला माहिती नाही, पण जे आरोप झाले ते भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी ज्याचं नवीन नाव आहे आता, तर त्यांना करावं। त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही आदरणीय माननीय देवेंद्रजी ज्यांनी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादांवर केले त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत।